6 ते 24 महिन्याचे पोरालं पौष्टिक पावडर ये पाककृतीवर स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपला स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण पौष्टिक पावडरीच्या वेगवेगळ्या पाककृती शिकणार आहोत. एम्बलेस पावडर, बियाणांची पावडर, बेदाण्यांची पावडर आणि कडधान्यांची पावडर, कढीपत्त्याची पावडर आणि शेकटाच्या पानांची पावडर. बहुपौष्टिक पावडरी आहात ज्या बहु कष्ट न घेताही घरी बनवता येतात. या पावडरीत पोषक तत्व आहात जे बारीक पोराचे वाढील आणि विकास करायला मदत करतात. पोर 6 महिन्याचं झाल्यावर त्याला या पावडरी द्यायची शिफारस करतात. जेव्हा काही पोराला कंची ही पावडर देतात, पोराचे जेवणात याचा लगातार 3 नाही तर 4 रोज समावेश करजा. 3 नाही तर 4 रोजांना पोराला नवीन पावडर देजा. या 2 पावडर भेळल्या जाऊ शकतात, पण त्या वेगवेगळ्या वापरायला पाहिजे. आणि पोराला कंचाही वावडा असायला नको, जसा तोंडावर आणि शरीरावर पुळ्या नाही तर सूज येणं. जेव्हा काही बेदाणवानी वावड असलेल्या घटकाची कंची ही पावडर पोराला दिली जाते, तै उरल्या प्रमाणात सुरुवात करजा, जसा चमच्याचे टोकाना. 10 मिनिटं थांबजा, मग वज पोराला खायला देजा. जो परत त्या पोर वर्षाचा वात नाही, कृपया त्याचे जेवणात मीठ टाकू नका. तसाच पोर 2 वर्षाचा होईपर्यंत साखर आणि गुळाचा समावेश करू नका. आता ही पौष्टिक पावडर घरी कशी बनवायची या समजून घ्याव. बरं, त्याआधी ध्यानात ठेवा, या ट्युटोरियलमधील पाककृती खालच्या पद्धती वापरून बनवल्या आहात: भिजवणे, भुजणे, मोडवा आणणे आणि शिजवणे. स्वयंपाकात खालचे पैकी योग नाही तर बहु पद्धतीचा समावेश असू शकतो. कोरडा भुजणे, वाफवणे आणि उकळणे या सगळ्या पद्धतीमुळे जेवणातला फायटेट्स आणि ऑक्सॅलेट्स कमी होईल, जे जेवणातून खनिज शोषायला प्रतिबंध करतात आणि जेवणातून पोषक तत्वाचे शोषण सुधरल. आता आपण पहिले पाककृतीपासून सुरुवात करू, एम्बलेस पावडर. मग त्याआधी आपण त्याचे होणारे फायदे यावर बोलू. एम्बलेस हा जेवण पचवायला जरुरी असलेला एन्झाईम नाही तर रसायन आहे. या पोराचे अंगात ठराविक प्रमाणात तयार होतं. ही पावडर जास्तीची एम्बलेस प्रदान करीते आणि जे जेवणात त्या घातला जातं त्यापासून पोषक घटक आणि शोषण वाढीतं. अशा तऱ्हेना एम्बलेसना समृद्ध पीठ नाही तर एम्बलेस पावडर पोराला देजा. एम्बलेस पावडरची पाककृती समजून घ्याव. एम्बलेस पावडर बनवायला लागणारा सामान आहे: अर्धा कोप गहू, अर्धा कोप हिरवं मूग आणि अर्धा कोप नांगली. कृती: पहिला सगळा सामान वेगवेगळ्या पाण्यात जवळपास 10 तास भिजायला ठेवा. भिजवल्यानं सामानाची आर्द्रता सुधरल. 10 तासांना सगळा सामान काढून घ्या. गाळणीत ठेवा आणि सगळा पाणी काढून टाका. मग चांगले आणि कोरडे सुती कपड्यात योग सगळा सामान बांधा. त्याला मोडवा येईपर्यंत बाजूला ठेवा. या प्रक्रियेला मोडवा येणं म्हणतात. ध्यानात ठेवा की काही गोष्टीला बहु वेळ लागल आणि अर्ध्याला मोडवा यायला उलासा वेळ लागतो. येठ नांगलीला दुसरे पदार्थापेक्षा बहु वेळ लागतो. मोडवा आल्यावर योग नाही तर 2 दिवस उन्हात वाळायचा. वाळल्यावर सगळं पदार्थ पूर्ण कोरडं होईपर्यंत कमी आगीवर भुजून घ्या. ध्यानात ठेवा, भुजताना सारखा हलीत राहणं गरजेचं आहे. पुढं चांगले हाताने घसून सगळ्या वस्तूची सलपटा वेगळी करा. सलपटा कडून झाल्यावर सगळ्या वस्तू भेळायचा. आता ग्राइंडरना या मिश्रणाची पावडर बनवायचा आणि एम्बलेस पावडर तयार आहे. ही एम्बलेस पावडर हवाबंद डब्यात साठायचा. आपण स्वयंपाक करायचे आधी 1 चमचा एम्बलेस पावडर पोराचे वेगवेगळ्या जेवणात घालू शकतो, जसे जाड डाळ, भाजीचा कांजी
आणि खिचडी. नाहीतर तुम्ही ॲम्बलेस पावडरचा दलियाही बनवू शकता. 1 चमचा ॲम्बलेस पावडर जवळपास 18 कॅलरीज आणि 0.6 ग्रॅम प्रथिना देत आहात. ॲम्बलेस पावडरीत काही ठराविक गुण आहात जे मुळे ते पोरासाठी भारी आहात. ते मुळे पोराचे जेवणात बुहू ॲम्बलेस पावडर घालू शकतो कारण ते पोराचे जेवणातील जाडी कमी करून त्याला पोषकयुक्त बनित. पुढं आपुई बियांचे पावडरची कृती शिकू. ही पावडर झिंक, फायबर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमना समृद्ध आहे. हे पोषक घटक हाडाच्या विकासात आणि पोराची ताकद वाढवायला मदत करतात. तसेच ही पावडर चांगले चरबीचा स्रोत आहे जी पोराचे मेंदूचे विकासास मदत करीते. ही पावडर बनवायला 3 वेगवेगळ्या बिया लागतात. अर्धा कोप काळं तीळ, अर्धा कोप जवस आणि अर्धा कोप कच्च्या भोपळ्याच्या बिया. कृती: योग करून सगळ्या बिया कमी आगीवर सुमारे 4 ते 5 मिनिट भुजून घ्या. गार झाल्यावर सगळ्या भुजलेल्या पदार्थाची पावडर बनैजा. ही पावडर हवाबंद बरणीत ठिजा. या पावडरचा 1 चमचा पोराचे जेवणात शिजवायची आंधी घालजा. त्यापासून जवळपास 30 कॅलरीज आणि 2.7 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आपली पुढील पाककृती आहे बेदाणे आणि बियांची पावडर. ही पावडर झिंक, मॅग्नेशियम, लोह इत्यादी खनिजांनी भरलेली आहे. ही खनिजे लाल रक्तपेशी तयार व्हायला महत्वाची भूमिका बजावतात. तसेच ही पावडर चांगल्या चरबीचा स्रोत आहे जी पोराचे मेंदूचे विकासास मदत करीते. बेदाणं आणि बियांची पावडर बनवायला लागणारा सामान आहे अर्धा कोप शेंगदाणे, अर्धा कोप कोरड्या खोबऱ्याचा किस, अर्धा कोप जवस आणि अर्धा कोप काळं तीळ. कृती: योग करून सगळ्या बिया आणि बेदाणे मध्यम आगीवर सुमारे 4 ते 6 मिनिटे भुजून घ्या. मग पाट्यावर नाहीतर मिक्सर वापरून सगळ्या भुजलेल्या बियांची पावडर बनैजा. ही पावडर हवाबंद डब्यात ठिजा. या पावडरचा 1 चमचा स्वयंपाक करायचे आधी पोराचे जेवणात घालू शकतात. त्यातून जवळपास 28 कॅलरीज आणि 0.9 ग्रॅम प्रोटीन मिळतात. आता आपुई कडधान्यांच्या पावडरची कृती शिकणार आहोत. या पावडरीत बहु प्रमाणात पोटॅशियम असतात. प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम इत्यादी. हे पोषक घटक हाडांच्या विकासात मदत करतात आणि पोराची ताकद सुधारतात. ते आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करायलाही गरजेची आहात. कडधान्याची पावडर बनवायला लागणारा सामान खालील प्रमाणे आहे. अर्धा कोप हिरवं मूग, अर्धा कोप सुकं हिरवं वाटाणं, अर्धा कोप काबुली चना आणि अर्धा कोप मटकी. कृती: पहिल्या सगळ्या वस्तू 10 तास पाण्यात वेगवेगळ्या भिजैजा. भिजैल्याना घटकाची आर्द्रता सुधारते. 10 तासांना सगळा कडून घ्या. गाळणीत ठिजा आणि त्यातला सगळा पाणी कडून टिका. नंतर योग करून सगळी कडधान्य चांगली आणि कोरडे सुती कापडात बांधा. त्याजलं मोडवा येई परत बाजूला ठिजा. हे सगळे प्रक्रियेला मोडवा आणणे सांगतात. ध्यानात ठिजा आपुई आधी चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक घटकाला मोडवा याचा येळ एक वेगळा असतो. मोडवा आल्यावर योग नाही तर 2 दिवस उन्हात वाळैजा. मग सगळी कडधान्य मध्यम आगीवर पुरी कोरडी होई परत भुजून घ्या. भुजताना सारखा हलीत राहणे गरजेचे आहे. त्याचेमुळं या सगळ्या वस्तू जळणार नाहीत. भुजून झाल्यावर चांगल्या हाताना चोळून सगळ्या वाळलेल्या कडधान्यांची सलपटा कडून घ्या. आता सगळी कडधान्य एकत्र बारीक करून त्याची पावडर बनैजा. ही पावडर हवाबंद डब्यात ठिजा. या पावडरचे 2 चमचे स्वयंपाक करताना पोराचे जेवणात भेळैजा. या पावडरचे 2 चमचे जवळपास 33 कॅलरीज आणि 1.8 ग्रॅम प्रथिना देतात. पुढं आपुई कडीपत्त्याची पावडर बनवायची कृती शिकू. कडीपत्त्यात फायबर, लोह, कॅल्शियम आणि क जीवनसत्वांना भरलेली आहे. हे सगळे पोषक पचन आणि दाताच्या विकासास महत्वाची भूमिका बजावतात. तसेच ते पोराची प्रतिकारशक्ती वाढवतात. ही पावडर बनवायला आपल्याला पैज कडीपत्ता,
कृती: कढीपत्ता चांगले पाण्यात धुवून घ्या, तो सावलीत वाळवून घ्या. मग या वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर बनवायचा आणि ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. या पावडरचा पाव चमचा जेवण भिजवण्याचे आधी पोराचे जेवणात घालता येतो. तो जवळपास 9 मिलीग्रॅम कॅल्शियम देतं. पुढे शिकूयात शेकटाचे पानांची पावडर कशी बनवायची. हे पावडर मध्ये कॅल्शियम, लोह, क जीवनसत्व, अ जीवनसत्व, प्रथिने आणि सल्फर चांगले प्रमाणात असतो. ही पोषण तत्वे हिरड्यांचे विकासासाठी आणि पोराचे निरोगी डोळ्यांसाठी गरजेची असतात. ते संसर्गाविरुद्ध लढतात आणि पोराची शक्ती सुधारतात. ही पावडर बनवायला आपल्याला लागतील शेकटाची पाना. कृती: पहिले सगळी शेकटाची पाना चांगले पाण्यात नीट धुवून घ्या. ही पाना सावलीत वाळायचा. आता या वाळलेल्या पानाची पावडर बनवायचा आणि ही पावडर हवाबंद डब्यात साठवायचा. पाव चमचा ही पावडर अन्न शिजवण्यापूर्वी पोराच्या जेवणात घालजा. ती जवळपास 5 मिलीग्रॅम कॅल्शियम देते. हे शिवाय पुढच्या गोष्टी नेहमी ध्यानात ठेवा. कढीपत्त्याची पावडर आणि शेकटाचे पानांची पावडर कॅल्शियमने भरलेली असल्याने जेवणासोबत देजा. जसे भुजलेलं काळं तीळ, मोडवा आलेलं काबुली चणं, मोडवा आलेलं हरभरं इत्यादी. पोर 9 महिन्याचं झाल्यावर ही पावडर दह्याबरोबर देता येते. तसेच या पावडरच्या पाककृती बनवायला कंचाई स्थानिक आणि हंगामी बेदाणे, बियाणे आणि कडधान्ये वापरू शकतो. तुमचे पोराला प्रत्येक जेवणात ही पावडर टाकायला विसरू नका आणि प्रत्येक पावडर जेवण शिजल्याचे आधी टाकणे गरजेचे आहे, कारण पावडर जेवणाबरोबर शिजवायची गरज आहे. यासह आपुई या ट्युटोरियलचे शेवटाक पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.